मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आयुष्यातील अतिशय महत्वाचा कालखंड. कालखंड म्हणजे टाइम पिरियड म्हणूया आपण. हे ऑक्टोबर. मी तर ऑक्टोबर का म्हणतोय? कारण सप्टेंबर ऑलमोस्ट फिनिश आहे. आता ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्याचा स्टडी प्लॅन हा केलाच पाहिजे. मी तुम्हाला सांगू का? या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जाणार आहेत. खूप महत्त्वाच्या. अनुभव मी 23 वर्ष शिकवतोय, गेली 23 वर्ष. आणि गेली 5 वर्ष आपण ऑनलाईन कोर्सेस पण प्रोव्हाईड करतोय. रिझल्ट खूपच चांगला लागतोय. त्यात मग मला म्हणायचंय काय मग, की माझ्या अनुभवातून काही गोष्टी ज्या मी शिकल्यात ना, त्या तुमच्याशी मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्या व्हिडिओला लाईक तर नंतर करणार आहे तुम्ही, पण चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, तर अगोदर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रांबरोबर नक्की शेअर करा. ठीक आहे. ऑक्टोबर टू डिसेंबर 3 महिन्याचा स्टडी प्लॅन. इम्पोर्टंट का आहे? हे माझं महत्वाचं वाक्य आहे बरं का, की डायरेक्शन इज मोर इम्पोर्टंट दॅन स्पीड. तुम्ही रोज किती तास अभ्यास करताय? ओके, 18 तास अभ्यास करताय. प्लॅनच नाहीये. कसाही अभ्यास केला जातोय. रिव्हिजनला किती वेळ द्यायचा काय हे काही फिक्स नाहीये. अवघड आहे मग. तर या व्हिडिओमध्ये सांगतोय ते नीट नोट डाउन पण करून ठेवा बरं का. मग पहिला पॉइंट काय बघा, तुमचा पहिला प्रश्न हा असतोच, की माझा अभ्यास पूर्ण होईल का? मला जमेल का? होईल का? पालक सुद्धा हाच प्रश्न विचारतात. मग मी काय केलं बघितलं का? अजून थोडासा बदल करतो. शांतपणे लक्ष द्या. काय लिहिलंय? होणारच. आता हे वाक्य वाचा, की माझा अभ्यास पूर्ण होणारच. करायचंच आहे मला. मी पेंडिंग काही ठेवणारच नाहीये. हा ॲटिट्यूड घेऊनच रोज अभ्यासाला बसायचं आहे. मग दिवसभर तर अभ्यास केला, तर संध्याकाळी 2 गोष्टी करायच्या असतात. त्याच्याबद्दल सुरुवातीला डिस्कशन करूया. झोपायच्या अगोदर फोन घेऊन त्यात अर्धा 1 तास टाईमपास करणारी मुलं बघितलेत. त्याच्याऐवजी 15 मिनिटं वेळ काढा आणि तुमची एक डायरी मेंटेन करा आणि त्या डायरीमध्ये तुम्ही आज दिवसभर काय केला अभ्यास, किती वेळ अभ्यास केला, कुठं चुकलं आपलं, कुठं वेळ गेला आपला, हे नोट डाउन करून ठेवा. ओके. निबंध लिहायचा नाहीये. 5 मिनिटात आपल्या दिवसभराचं शेड्यूल आपण जे काही केलं कंप्लीट ते लिहा. एक्स्ट्रा काम सांगतो तुम्हाला आणखीन, झोपायच्या अगोदर नेक्स्ट डेचा प्लॅन तयार करा. दिवसभराचं शेड्यूल, मग कोचिंग क्लासेसचं टायमिंग, कॉलेज असेल तर त्याचं टायमिंग, त्यानंतर मध्ये ब्रेक किती आहे, त्यात मी काय करू शकतो, या सगळ्या गोष्टीचा प्लॅन तयार करा. झाल्या 2 गोष्टी. मग एवढं केलं तर तुमचा अभ्यास पूर्ण होणारच हे लक्षात घ्या. बरं, डायरी हा प्रकार आहे ना, रेग्युलरली मेंटेन केली पाहिजे बरं का, लक्षात घ्या. परीक्षा होईपर्यंत हां. काय होतं त्यानं, मग आपल्याला कळतं, की अरे आपण आज काही केलंच नाही. मी आज करू शकलो असतो, नाही काय केलं. सांगू का तुम्हाला? पुन्हा पश्चात्ताप होतो रे वेळ निघून गेल्यानंतर. पण जर सुरुवातीपासून अलर्ट राहिलो आपण, तर ती वेळ येईल का आपल्यावर? बिलकुल नाही येणार, लक्षात घ्या. आणि ना जेव्हा आपण 2-3 दिवस डायरीमध्ये तुम्ही लिहिलं, की आज काहीच अभ्यास केला नाही. नेक्स्ट डे तर वाटेल ना, की काहीतरी करायचं आपल्याला अभ्यास. बरं हे करत असताना तुम्ही बॅलन्स अभ्यास ठेवा बरं का. आता बोर्डची प्रिपरेशन, त्यानंतर एम-सी-क्यू सॉल्व्हिंग प्रॅक्टिस ही केलीच पाहिजे, लक्षात घ्या. व्यवस्थित केली पाहिजे. आता जस्ट मी तुम्हाला सांगतो ह्या मुद्द्याबद्दल बोलतो. मी 2 मिनिटात सांगण्याचा प्रयत्न करतो, की माझ्याकडे 11th स्टँडर्डची बॅच आहे. गेले 3 ते 4 दिवस त्यांना मी साउंड टॉपिक शिकवतोय. मी काय करतोय, त्यांना फॉर्म्युले एक्सप्लेन केले, त्याच्यानंतर थोडंसं डिस्कशन केलं आणि सारखं त्यांना एकच गोष्ट सांगितली बरं का, की टॉपिक आपण अजून सुरुवात केलेला नाहीये, आपण नंतर करू. आता नुसतं डिस्कशन करूया आपण. पण डिस्कशन करता ना मुलांच्याकडून मला अशी उत्तरं मिळतायत, की आता एम-सी-क्यू सॉल्व्ह होतायत सर. फॉर्म्युला मला कळालाय परफेक्ट. मग त्यानुसार न्यूमेरिकल मी सॉल्व्ह करू शकतोय. मला कळालंय, की रेशो कसा घ्यायचा आहे ते. पण गंमत सांगू का? रेशो हा शब्द आला होता ना, व्हेरिएशन नावाचा टॉपिक 8th स्टँडर्डला आहे. जरा हा विषय सोडून थोडीशी वेगळी चर्चा होईल हं. सांगतो काय चर्चा होईल. त्या व्हेरिएशन टॉपिकमध्ये एक्स प्रपोर्शनल टू वाय असं दिलंय. ओके. मी काय सांगतो ते बघा आणि खाली असे चार्ट दिलेत. तर माझ्याकडे एक स्टुडंट आहे. त्याने एक लॉजिक लावलं बरं का. तो म्हणला, "सर हे इन्व्हर्स प्रपोर्शन आहे ना, त्याचा प्रॉडक्ट कॉन्स्टंट असतो." म्हणजे बघा, ही व्हॅल्यू 15 असेल आणि ही व्हॅल्यू 4 असेल, तर ह्या दोघांचा बघा म्हणजे ही एक्सची व्हॅल्यू आणि ही वायची व्हॅल्यू. तो मुलगा काय म्हणला, "सर ह्यांचा प्रॉडक्ट बघा कॉन्स्टंट येतोय." ओके. मग जर इथे जर 10 व्हॅल्यू दिली, तर ऑब्व्हियसली ही 6 आली पाहिजे. बरोबर आहे त्याचं. मग त्याचं म्हणणं होतं, "सर मी हे शार्प पट सोडवू शकतोय." मग त्यानं पटकन चार्ट कंप्लीट करून दाखवला. मग सांगू का? त्याचं कौतुक नाही होत शाळेत. शाळेतले शिक्षक काय म्हणले, "ए असलं काही सांगायचं नाही. तुम्ही पहिल्यांदा लिहिलं पाहिजे. के म्हणजे कॉन्स्टंट. पुन्हा एक्स आणि वायच्या व्हॅल्यू दिल्यात नाही, तर पुट करा. के ची व्हॅल्यू काढा.
पीकेची व्हॅल्यू इथं पुट करा. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन तयार करा. मग ही व्हॅल्यू घ्या. इथं गोंधळ होतोय, इथं गोंधळ होतोय. म्हणजे सांगू का? अभ्यासाची मेथड. त्याच्यामुळे तुमचं नुकसान झालंय लक्षात घ्या. तुम्ही ते बदला. बदला म्हणजे काय? नेक्स्ट क्वेशन बघा. इथंच तुम्हाला सगळं गाईड करतो मी. पण मुद्दा सांगितला ना मी तुम्हाला, की साउंड टॉपिक वेगळ्या मेथडने शिकवल्यामुळं मुलांना तो अगोदरच क्लिअर झालाय आणि त्यांना माहिती आहे, की आपण शिकवायच्या अगोदर केलंय. ही गोष्ट वेगळीच आहे. मग हे तुम्ही पण करायचंय. YouTubeचा वापर करा. तुम्ही शाळा, कॉलेजेसमध्ये पोर्शन कंप्लीट होईल याची वाट पाहत बसू नका. तुम्हाला स्वतःहून ईझी टॉपिक शोधायचे आणि करायचे. ओके. नेक्स्ट क्वेशन काय बघा, की मला फिजिक्स खूप अवघड वाटते. आता आमच्या 11च्या मुलांना नाही वाटणार. हळू-हळू साउंड टॉपिक नंतर मी लॉ ऑफ मोशन किंवा असले क्वेशन्स मी घेणार आहे. असले टॉपिक मी घेणार आहे लक्षात घ्या. त्यामुळे ते त्यांना सोपे वाटणार आहेत. आता मला फिजिक्स खूप अवघड वाटते. हां, हा शब्द चेंज करायचा आपल्याला माहिती आहे. मग आता एक काम करा. फिजिक्सचा अभ्यास होईल का? अशी तुम्हाला भीती वाटते ना? तुम्ही ना फक्त आणि फक्त या 3 गोष्टी सिरियसली करा बाळांनो. डेफिनेशन डेफिनेशन, लॉ एक्सप्लेन द टर्म असतील, काही फॉर्म्युले असतील हे क्लिअर करायचे ह्या 3-4 गोष्टी आणि त्यासाठी सोर्स आहे काय सांगा? 7 क्वेशन पेपर आत्तापर्यंत झालेले आहेत. पॅरलल ॲक्सेस थेरम. मी तुम्हाला सांगतो, की हे जो मी फॉर्म्युला लिहितोय ना, याच्यातच तुम्हाला पॅरलल ॲक्सेस थेरमचं स्टेटमेंट लिहायला जमलं पाहिजे. म्हणजे कसं असतं माहितीये का? हा आय-ओ आहे म्हणूया आपण. इथं सी आहे, हा आय-सी आहे. दोघांच्या मधलं डिस्टन्स एच आहे. हे दोन्ही ॲक्सिस एकमेकाला कसे आहेत? पॅरलल आहे. सी म्हणजे सेंटर ऑफ मास वगैरे म्हणूया आपण किंवा ह्याला आय-ओ म्हणा, इकडे आय-सी म्हणा, ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस is equal to sum of moment of inertia about a parallel axis passing through center of mass and product of mass and square of the distance. मी फार फास्ट सांगितलंय. मेथड काय आहे माहितीये का? या फॉर्म्युलावरून तुम्हाला सेंटेन्स लिहायला जमलं पाहिजे. याला काय म्हणायचं? इज इक्वल टू. याला काय म्हणायचं? सम. या दोघांच्या मध्ये कोण आहे? प्रॉडक्ट आहे दोघांचा. हे कोण आहे? स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू ॲक्सिस ना, पॅरलल ॲक्सिस. पुन्हा एकदा प्रयत्न करूया आपण. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस आहे. वाचा. इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ पॅरलल ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ एलिमेंट अँड स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. झालं. मी तुम्हाला सांगतो, की सगळंच हे पुसूनच टाकूया. अवघड नाहीच आहे. फिजिक्स सोपंच आहे लक्षात घ्या. पण काय होतं YouTubeवर काही एक्सपेरिमेंटचे व्हिडिओ बघितलं, की असं वाटतं, की अरे वाह! मज्जा आहे फिजिक्समध्ये. पण ते एक्सपेरिमेंट बघणं वेगळं आणि कॅल्क्युलेशन करणं, न्यूमेरिकल सॉल्व्ह करणं थोडं टफ आहे रिअॅलिटीमध्ये हे मान्य केलं पाहिजे. पण फिजिक्समध्ये मी तुम्हाला सांगतो मॅग्नेटिक मटेरियल टॉपिक घ्या. त्यात मॅग्नेटायझेशनची डेफिनिशन 3 वेळा विचारले. मग तुम्हाला फॉर्म्युला येत असेल तर मॅग्नेटायझेशन जमलं की नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच मॅग्नेटायझेशन. अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन ऑल्वेज इक्वल्स टू 0 म्हणजेच किर्चॉफ्स करंट लॉ. मॅक्सिमम वेव्हलेंग्थ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. फॉर्म्युल्यावरून स्टेटमेंट. तुम्हाला होमवर्क दिलाय. फिजिक्स तुम्हाला सोपं वाटेल. फॉर्म्युल्यावरून स्टेटमेंट, फॉर्म्युल्यावरून डेफिनेशन तयार करा. पहिला फॉर्म्युला बघा. कुठल्या-कुठल्या टर्म्स आहेत त्याच्यावरून डेफिनेशन तयार करा. आणि मी तुम्हाला सांगतो. जरा व्यवस्थित लिहितो. डेफिनेशन अजून वाढवतोय मी. डायग्राम अजून वाढवतोय मी. डिस्टिंग्विश डेरिव्हेशन मी फिजिक्समध्ये नाही सांगत लक्षात घ्या. अजून वाढवतोय मी लॉ. अजून एक्सप्लेन द टर्म. आता एक्सप्लेन थर्मल इक्विलिब्रियम, मेकॅनिकल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम, आयसोथर्मल प्रोसेस, रिव्हर्सिबल प्रोसेस, एडियाबॅटिक प्रोसेस, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. थर्मोडायनामिक्स मध्ये एवढ्या डेफिनेशन्स आहेत. करायचंय आणि हे एकदा परफेक्ट सगळं केलं, मी सांगतो 50% अभ्यास क्लिअर होतोय. 30 पेक्षा जास्त मार्काला सोपे प्रश्न आहेत. मग इथून पुढे फिजिक्स तुम्हाला खूप सोपे वाटणार. माझ्या स्टडी प्लॅनचा पार्ट आहे, की 16च्या 16 टॉपिकमध्ये हे करायचं तुम्ही. हे करू एवढंच नाही करायचं, हे करून बाकीचं तुम्ही करा की, पण हे पहिला करा. भीती कमी करायची आहे मला तुमची. भीती तसं सगळंच कंप्लीट व्हायला पाहिजे. आता मी तुम्हाला सांगू का? केमिस्ट्री. आता केमिस्ट्रीमध्ये पण तेच टेक्निक आहे. पेपर पॅटर्न समजून घेतलं तर डेफिनेशन आहेत. तुम्हाला सांगतो जुना माझा व्हिडिओ शोधा 4D टेक्निक म्हणजे हेच मागाचं डी आहे. डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश आणि केमिस्ट्रीमध्ये एक वाढवतोय डेरिव्हेशन. 4-5च आहेत रे. सॉरी 8-9 आहेत डेरिव्हेशन. पण टोटल सगळ्या टॉपिकमध्ये 8-9 आहेत. फिजिक्समध्ये एका धड्यात 12-12 असतात लक्षात घ्या. तर केमिस्ट्री बिलकुल घाबरायचं नाही. ऑर्गॅनिकला तर कधीच नाही. अरे रिएक्शन कधी चेंज होतच नाहीत. वुड्स रिएक्शनमध्ये जर सोडियम मेटल यूज होत असेल,
तर सोडियम मेटलच यूज होणार आहे. तिथं मॅग्नेशियम नाही यूज होणार. मग मॅग्नेशियम कुठे यूज होणार? ग्रिग्नार्ड्स रिएजंटमध्ये. केमिस्ट्रीमध्ये काहीही चेंजेस होत नाहीत. आता उरलेला आहे मॅथ्स. आता मी तुम्हाला सांगतो, मॅथ्समध्ये टॉपिक वाईज आय-एम-पी क्वेशन देणं अवघड आहे. अवघड आहे. मग इथं प्रकार काय सांगतो. माझं पहिलं काय असतं बघा म्हणणं बघा, की डेरिव्हेटिव्हमध्ये मग तसं 3च थेरम आहेत. पण 4 कधी होतात माहिती आहे का? आता हे तिसरं थेरम आहे समजा. ओके 1/dx/dy. पण असं बी होऊ शकतं ना, की उलटं dx/dy इक्वॉल्स टू 1 ह्याचंच रेसिप्रोकल. मग तसे 4 थेरम आहेत. 3च पकडूया. एक येणारच परीक्षेत. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन 2च थेरम आहेत. एक येणारच आहे परीक्षेत लक्षात घ्या. इंटिग्रेशन 2 थेरम भरपूर आहेत, पण 2 विचारले जातायत. वेक्टर थेरम भरपूर आहेत, पण वेक्टरचे 12च्या 12 मार्क मिळणार मला. लॉजिक, ट्रुथ टेबल येणारच आहे. लिनियर प्रोग्रामिंग 4 मार्काचा प्रश्न येणार आहे. मेथड ऑफ रिडक्शन फिक्स क्वेशन आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आपला गेल्या वर्षीचा वाटल्यास एखादा व्हिडिओ शोधा तुम्ही. मी त्यात 80 पैकी 40 ते 50 मार्काचे क्वेशन फिक्स आहेत. येणारच लक्षात घ्या. येणारच. सेक्शन डी तर अख्खा फिक्स असतो लक्षात घ्या. पण येणार आहे. तुम्हाला येतंय का? तुम्ही वेक्टरची सीरीज फॉलो करताय की नाही? आपण रोज व्हिडिओ अपलोड करतोय त्याच्यावर लक्षात घ्या. करा. खूप सोप्या पद्धतीने मी एक्सप्लेन करतोय. मग आता मला सांगा, की हा जो प्रकार आहे ऑक्टोबर टू डिसेंबर, पहिली गोष्ट जबरदस्त अभ्यास करायचा आहे. पूर्णपणे आपल्याला आपलं काय म्हणूया विचारसरणीच बदलायची आहे. इथं मी तुम्हाला खरं सांगू का? हा व्हिडिओ तयार करायच्या अगोदर मी माझ्या 11th स्टँडर्डच्या मुलांना खूप फटके दिलेत. ओरडलोय त्यांना मी. हां, अजून एन्जॉय करतायत लाईफ. मी त्यांना एक वाक्य बोललो. मला बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या खटकल्या थोड्याशा. तर हे व्हिडिओमध्ये बोलावं का न बोलावं? हां, काय होतंय माहितीये का? मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. मेन महत्त्वाचा मुद्दा बोलतो. तुमची संगत, तुमचे मित्र काय करतायत? अभ्यास करतायत? अभ्यासू आहेत? असतील तर तुमचं लाईफ खरोखर चेंज होईल. तुमचे मित्र तुम्हाला भरकटत असतील, नको त्या डायरेक्शनला नेत असतील, तुम्हाला पण त्यांच्यावर मजा करायला, एन्जॉय करायला आनंद वाटत असेल ना, तर तुम्ही चुकताय. क्षणभर आई-वडिलांचा विचार करा. मी बॅचमध्ये तेच बोललो, की तुमचे वडील किंवा कदाचित आई ते पण जॉब करतायत. दोघेही तिथं म्हणतात ना आपण कष्ट घेतायत, राबतायत. कशासाठी? तुमच्यासाठी. तुमच्या भविष्यासाठी ते करतायत सगळ्या गोष्टी म्हणूया आपण. मग अशा वेळेस आपण आपली जबाबदारी केव्हा ओळखणार? महत्वाचं आहे की नाही सांगा बघू? बरं हे सगळं तुमच्यासाठी करायचंय. त्यांच्यासाठी नाहीये किंवा माझ्यासाठी पण नाहीये. हे 3 महिने चांगल्या पद्धतीनं फिजिक्स असू दे, केमिस्ट्री असू दे, मॅथ्स असू दे, जोरात अभ्यास करा. बोर्डची प्रिपरेशन पहिल्यांदा केली पाहिजे बरं का बाळांनो, बोर्डची प्रिपरेशन आणि मगाच्या दर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय, नंबर दिलेलाच आहे. आता या व्हिडिओमध्ये मी काय बोलणार नाही. शेवटचं 1 मिनिट फक्त सांगतो. आपले क्रॅश कोर्स जे आहेत, ड्रॉपर टू टॉपर बॅच आहे किंवा संघर्ष बॅच आहे. याच्या ॲडमिशन रिलेटेड काही डाउट असतील, तर नक्की विचारा. मला पालकांचे फोन खूप येतायत. खूप असे पालक आहेत, की जे ड्रॉप घेतलाय स्टुडंटनं. ओके. आणि थोडंसं काय होण्या खचलेत पालक. लाखो रुपये फी भरून नाही झालं. आता तरी होईल का? मगाचा प्रश्न. मी अशा पालकांना नेहमी फोनवरून म्हणतो ना कॉन्फिडन्स देतो, की का नाही होणार? होणार. एकदा चूक झाली. एकदा अपयश आलं, की याचा अर्थ आयुष्यभर अपयश येणार आहे का? नाही. मी तुम्हाला सांगतो, इथे माझा एक स्टुडंट आहे बरं का, मी तुम्हाला सांगतो. ॲक्चुअली ना अ, तो मला म्हणला बरं का, की "सर तुम्ही एक पिक्चर बघितला का?" मी म्हटलं, "कुठला रे पिक्चर?" तो म्हटला, "छिछोरे" नावाचा पिक्चर. आता छिछोरे नाव जरा मला स्पेलिंग जरा हे वाटतं किंवा माझा उच्चार बरोबर असेल तर. एक वाक्य त्यानं मला सांगितलं. तो काय म्हणला बघा, ह्याच्यावर मी सेपरेटली व्हिडिओ बनवतो. त्यानं मला सांगितलं, की "सर लूजर म्हणजे ज्याला अपयश आलंय तो लूजर नाही. ज्यानं प्रयत्न करायचे सोडून दिले तो लूजर." च्या डोक्यात आलं का? मला फार आनंद होतो बरं का. माझीच क्लासमधली मुलं जेव्हा मला असल्या गोष्टी सांगतात ना, फार बरं वाटतं. वाक्य परत सांगू का? प्रयत्न केलेत, अपयश आलं, लूजर नाही म्हणायचं स्वतःला. आपण पुन्हा प्रयत्न करणार आहे. पण जेव्हा आपण प्रयत्न करण्याचे सोडून देऊ ना, मग तुम्ही नक्की लूजर आहे लक्षात घ्या. आणि आपल्याला लूजर बनायचं नाहीये. आपल्याला प्रयत्न करत राहायचं आहे. तर पालकांना पण माझी रिक्वेस्ट आहे, की हे 3 महिने अलर्ट राहून, अभ्यासावर लक्ष ठेवून आपण अभ्यास करून घेऊया. खूप चांगला रिझल्ट लागेल. ऑल द बेस्ट.